जनतेच्या विकासासाठी झटणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे, जनतेच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपले नेतृत्व आमचा अभिमान, आपल्या कार्यास उत्तुंग यश लाभो, आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा। शुभेच्छुक सुरेंद्र चौगुले, प्रशांत अप्पा दमामे, पलूस व कडेगाव तालुका भाजपाचे कार्यकर्ते तसेच पृथ्वीराज बाबा देशमुख मित्र परिवार, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ। नमस्कार। प्रथम पलूस मधील सर्व पत्रकार, सोशल मीडिया यांचं मी स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी गेस्ट हाऊस वरती यासाठी जमलेलो आहे। काल सत्ताधारी पक्षाने पलूस नगर परिषद मध्ये पत्रकार परिषद घेतली। त्या सर्व विषयाला अनुसरून आज आम्ही सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक, भाजपचे नगरसेवक आणि विविध पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत आणि त्या प्रश्नांना आम्ही आज उत्तर देतोय। आज सुरुवातीला बोलायचं म्हटलं तर नगर परिषदने पंडित विष्णू दिगंबर यांचं स्मारक आम्ही उभारू असं सांगितलेलं आहे। देश विदेशातील संगीत क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व, पलूसच्या इतिहासातील सोनेरी पान आणि आपल्या पलूसची ओळख ज्यांच्यामुळे होते असे महान पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा पलूस नगर परिषदेनं जो निर्णय घेतलेला आहे, मी समस्त पलुसकरांच्या वतीनं पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो। पण त्यांना एक सूचना पण अशी द्यायची आहे की ह्या असं मोठ्या कामात सर्वांना सामावून घ्यावं ही आमची सर्वांची विनंती आहे। तसेच पलूसमध्ये तिसरा आठवडी बाजार भरवायचा निर्णय विषय ज्यावेळी नगर परिषदेच्या मीटिंगमध्ये आला त्यावेळी सुद्धा आम्ही त्याचं मनापासून स्वागत केलेलं आहे। पण शेतकरी आणि व्यापारी या सर्वांचा विचार करून त्यांची एक मीटिंग घेऊन यावरती तोडगा घ्यायला पाहिजे। जो दिवस तुम्ही गुरुवारी ठरवलेला आहे तो चुकीचा असून तिसरा बाजार हा मंगळवारी दिवशीच असावा। त्याचं कारण असं आहे की पलूस गावातली शेतकरी, शेतमजूर, एमआयडीसीतले कामगार असे विविध वर्गातील सर्वांचा पगार आठवडी बाजार हा मंगळवारी होतो आणि आपल्या तालुक्याला पूर्ण माहिती आहे की पलूसमध्ये भव्य असा मंगळवारी बाजार भरला जातो। त्याचबरोबर आपल्या शेजारील आमनापूर गाव त्यांचा गुरुवारी बाजार होतो, बांबोडे गावचा गुरुवारी बाजार होतो। त्या दोन्ही गावाचा सुद्धा याला विरोध आहे आणि आज तुमचा टार्गेट काय आहे की उद्देश काय आहे की ज्या बाजूला देशमुख हॉस्पिटल असेल, राडे हॉस्पिटल डॉक्टर असेल, त्या दोन्ही हॉस्पिटल त्रास होतो हे आम्हाला सुद्धा मान्य आहे की त्या वाटेवरती पूर्ण खुला झाला पाहिजे। पण आपण गुरुवारी न करता मंगळवारी हा बाजार ह्या पलूसच्या बाजार समितीमध्ये ठेवला पाहिजे आणि ह्याला आमचा पाठिंबा राहील, ह्याबद्दल आम्ही बोलतो। तसा दुसराच विषय गावासाठी अत्यंत महत्वाचा असणारा आपला विषय की सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या फॉलोअप घेऊन पलूससाठी नवीन नगर परिषद इमारतीसाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला। मी प्रथम दोन्ही नेत्यांचं मनापासून पलूसच्या वतीनं मनापासून आभार मानतो। खरं तर या प्रशासकीय निधीबद्दल सर्व माहिती ही सत्ताधाऱ्यांनी दिली पाहिजे होती, खरं तर ही त्यांनी दिलेली नाही। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद अ, ब, क तसेच नगरपंचायत अशी वर्गवारी पदाधिकाऱ्यांची संख्या, शहराची लोकसंख्या ही सर्व विचार करून त्याचा एक बांधकामाचा नमुना जो सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई यांच्यातर्फे मागून घेतलेला आहे किंवा मंजूर करून घेतलेला आहे। हा मंजूर केलेला नकाशा हा महाराष्ट्रभर चालतो, फक्त पलूसमध्ये नाही तर महाराष्ट्रभर चालतो आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जेवढ्या कर वर्गातील जेवढ्या नगर परिषद आहेत त्यांना 5 कोटीचा निधी हा मंजूर केलेला आहे। सर्व नगर परिषदांना पहिल्या फेजमध्ये 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार पलूसची आपली नगर परिषद ही वर्ग क मध्ये मोडते। सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जो प्लॅन तयार केलाय 24,000 स्क्वेअर फूट तो चुकीचा आहे, कारण
क वर्गातल्या नगर परिषद ज्या आहेत त्यांना जास्तीत जास्त 9,000 स्क्वेअर फूट बांधकाम करण्याचा अधिकार आहे आणि महाराष्ट्र शासनाचा तसा जी आर आहे. तो जी आर सुद्धा मी आज तुमच्या समोर हा मांडत आहे. या जी आर मध्ये क वर्गातील नगर परिषदांना किती रक्कम मंजूर होते, किती स्क्वेअर फूटचं बांधकाम करण्याची परवानगी आहे, किती अधिकार नगर परिषदेला आहेत, ही सर्व माहिती मी आज तुमच्या समोर मांडत आहे. याची कॉपी मी तुमच्याविषयी देत आहे. त्यांनी त्याचबरोबर आपण एक उदाहरण मी तुम्हाला समोर ठेवतो. आपल्या शेजारील जत नगर परिषद ही क वर्गातली मोडते. त्या नगर परिषदेला सुद्धा 5 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि या नगर परिषदेने ते काम चालू करून मागील जुलै महिन्यात वाढीव बांधकामासाठी नवीन निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. खरं तर एकही रुपया अजून त्या नगर परिषदेला आलेला नाही. हे सांगण्याचं कारण काय, आत्ताची महाराष्ट्र शासनाची जी आर्थिक अवस्था आहे ते बघितले तर हे पैसे येतील याची गॅरंटी नाही. पण आज कलेक्टर ऑफिसला जे 5 कोटी मंजूर झाले आपल्या नगर परिषदेत त्याचे 1 कोटी आलेले आहेत ऑलरेडी. मग आलेला निधी पाठीमागं पाठवणे आणि जो निधी अजून कुठला विषय नाही तो आपण वास्तवास येऊ शकतो अशा वल्गना न करता त्यांनी सत्ताधाऱ्यांनी त्याचा विचार करावा आणि त्यामुळे वरील सर्व टेक्निकल विषय कायदा विषय लक्षात घेता आपण आलेला 5 कोटीचा निधी वापरला गेला पाहिजे. तो वापरून झाल्यानंतर आपण या नगर परिषद सत्तेतील अधिकाऱ्यांनी नवीन वाढीसाठी आपण सर्वांनी मिळून अर्ज करू. तो तुम्ही 13 कोटीचा प्रस्ताव करा म्हणजे 13 आणि 5 असे 18 कोटीचा भव्य इमारत उभारू शकते. आता चौथा मुद्दा त्यांनी मांडला की घन कचरा व्यवस्थापनासाठी 26-27 साठी वाढीव मुदत देऊ आणि घन कचऱ्यामधील असणाऱ्या त्रुटी दूर करू असे आपले उपनगराध्यक्ष यांनी एक मुद्दा मांडला. खरं तर उपनगराध्यक्ष यांच्या तोंडात असा शब्द पाहिजे होता की घन कचऱ्यामधील जो मोठा भ्रष्टाचार चालू आहे तो आम्ही संपवू असं म्हणायला पाहिजे होतं. तो शब्द त्यांनी वापरलाच नाही. पोलूससाठी घन कचरा हा विषय अतिशय गंभीर आहे. याचे वार्षिक टेंडर हे 1,75,00,000 रुपये इतक्या मोठं आहे आणि बायोमायनिंगचे 40 लाख रुपये हे वेगळेच आहेत. या मोठ्या रकमेच्या तुलनेत टेंडर मालकाकडून काम होतं का, तर होत नाही. घन कचऱ्याचे टेंडर हे पलूसच्या जनतेच्या विकासासाठी नसून ते फक्त आणि फक्त नगर परिषदेमधील प्रमुख 3 ते 4 व्यक्ती, अधिकारी आणि टेंडर मालक यांच्यासाठीच फक्त आहे. कामगारांचा पगार वेळेत होत नाही, कामगारांच्या संख्येत भ्रष्टाचार, नगर परिषदेच्या मालकीच्या वापरण्यास आलेल्या गाड्यांच्या मेंटेनन्स मध्ये भ्रष्टाचार, औषध फवारणी नाही, पावडर फवारणी कधी नाही, कचरा डेपोवरती मुद्दाम वजन काटा बंद ठेवणे, टेंडर एकाच व्यक्तीला कसं मिळेल याची व्यवस्था केली जाते अधिकाऱ्याकडून. त्यामुळे यांना भ्रष्टाचार करता आपोआपच येतो. त्यामुळे पलूसच्या जनतेची दरवर्षी या सर्व भ्रष्टाचारामुळे 80 ते 90 लाख रुपयाचा भुर्दंड आपण सर्व पलूसवासी सोसत आहे. यावरती आम्ही एक सूचना त्या मीटिंग मध्ये मांडलेली गेली होती की त्याचं उदाहरण पण पुणे जिल्ह्यातली मंचर नगर परिषद आहे. ती नगर परिषद ही क वर्गात मोडते. त्याचं स्वच्छतेचं घनकचऱ्याचं व्यवस्थापनाची जबाबदारी व शहराची स्वच्छता होण्यासाठी यासाठी तेथील नगर परिषदेने तेथील काम करणाऱ्या कर्मचारी महिला यांच्या नावाने एक बचत गट निर्माण केला आणि त्या महिला ते चालवतात. जे आपण पलूसमध्ये जे काम करतो तेच करतो. आज त्या मंचर नगर परिषदेला वार्षिक 70 ते 80 लाख रुपये खर्च येतो. म्हणजे आपल्यापेक्षा 1 कोटी ते 1,10 लाखापर्यंत कमी एवढं मोठं नुकसान आपल्या पलूसचं दरवर्षी होतं. 5 वर्षाचा हिशोब काढला तर 5 ते 6 कोटीपर्यंत जातो. आता मंचर नगर परिषदेची लोकसंख्या बघितली तर 40,000च आहे. पलूसची लोकसंख्या बघितली ती पण 40,000च आहे. पलूस नगर परिषदेमध्ये 7 ते 8 हजार घर आहेत आपल्या गावात पलूसमध्ये आणि मंचर नगर परिषदेमध्ये 12 ते 13 हजार घर आहेत. पलूस नगर परिषद, मंचर नगर परिषद या दोन्ही नगर परिषदेचा जर क्षेत्रफळ जर बघितलं तर दोन्ही पण साम्य आहे. मग एवढं दोन्ही साम्य असताना आपल्याला खर्च येतो 2.5 कोटी. नगर परिषद मंचर ही जर 70-80 लाखात जर भागवत असेल तर कुठंतरी गोड बंगाल आहे आणि आपण हे थांबवलं गेलं पाहिजे. आम्ही त्यावेळी पण विरोध केलाय, वाढीवसाठी नाही तर हे टेंडर कॅन्सल करून
पलूस नगर परिषदेमध्ये ज्या नगरसेविका महिला आहेत, भले त्या काँग्रेसच्या असतील, त्यांच्या नावाने पण तुम्ही एक बचत गट काढू शकता. महिलांच्या हातात तो कारभार दिला जावा आणि आपल्या पलूसची सेवा आपण करू शकतो. आता त्यानंतर सर्वात मोठा एक विषय तिथं मांडण्यात आला की आम्ही भ्रष्टाचार मुक्त अशी नगर परिषद चालवून दाखवतो. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं. पण आम्ही कित्येक महिने झाले नवीन पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, निकृष्ट दर्जाची झालेली रस्त्याची कामे, या सर्वांचे टेंडर फाईल, कामाची इस्टिमेट ची मागणी केलेली आहे. पण अद्यापही आम्हाला ती दिली गेलेली नाहीत. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला आज पत्रकारांच्या समोर दाखवते. गेले 2.5 महिने झालं हा आम्ही मागणी केली रस्त्याची, त्याचं टेंडर फाईल मिळावं, पण अद्यापही दिलेली गेलेली नाही. ह्या अशा विविध उदाहरण मी पलूसच्या जनतेसमोर ठेवू शकतो. तुम्ही नगर परिषदेतले प्रमुख 3-4 अधिकारी आणि 1-2 कॉन्ट्रॅक्टर यांना पाठीशी घालताय असा आमचा सत्ताधाऱ्यांना माझा एक मोठा आरोप आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुम्ही यांना पाठीशी घालताय. तसेच मी पलूस गडेगाव मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बाळासाहेब कदम यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही पलूसच्या जनतेसाठी विकास निधी खेचून आणता. पण तुमचं कार्य इथंच थांबत नाही. कारण मंजूर करून दिल्यानंतर जो तुमचे टेंडर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते तुमच्याकडे गोड बोलून काम केलं जातं, ते खाली निकृष्ट दर्जाचं केलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर 50 लाखाचा रस्ता पलूसमध्ये होत असला तर तो 20 लाखातच संपवला जातो. आजचं उदाहरणच म्हटलं तर प्रभाग नंबर 10 मध्ये कॅनलवरती एक रस्ता 75 लाख रुपयाचा मंजूर आहे. पण वास्तवात तिथली माहिती घेतली तर तिथले सर्व शेकडो अधिकारी जनता ही नाराज आहे, कारण निकृष्ट दर्जाचं काम होते. तर मला बाळासाहेबांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मतदारसंघाला स्वतःचा आपला एक कुटुंब म्हणता. मतदारसंघाला तुम्ही या मतदारसंघात खालीपर्यंत जनतेपर्यंत आला पाहिजे, तुमचं लक्ष असलं पाहिजे. कारण या सर्व विषयाचा भ्रष्टाचाराचा नगर परिषदेतल्या प्रमुख अधिकारी, कॉन्ट्रॅक्टदार हे तुमच्या वाढदिवसाला कुठं बॅनर लावतात, कुठं तर तुम्हाला वर्गण देतात. हे सगळेच नेत्याला बरं वाटतं. पण जो भ्रष्टाचार चाललाय, शेकडो जनता नाराज आहे, त्याचा रोज तुमच्याकडे हा येतोच. आणि हे तुम्ही गेले 10 वर्ष झालं सोचताय. कारण आमदारकी आणि पलूसची नगर परिषद तर 70% गाव हे आज तुमच्या विरोधात आहे. याचा तुम्ही राजकीय विचार केला पाहिजे. मी फार मोठा व्यक्ती नाही, मी एक लहान कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण आज प्रेमापुटी हे शब्द बोलतोय. तुम्ही जनतेत मिसळला पाहिजे आणि एवढी मोठी ताकद असताना सुद्धा तुम्ही 30% वरच आहेत हा विचार करावा आणि पलूसच्या जनतेला न्याय द्यावा. एवढंच बोलतो मी. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.